बापरे, काय भयानक ऊन आहे. आणि या उन्हातानाचं मी फिरतीये आणि ते बघून मला बरीच जण विचारतात की बाबा एवढ्या उन्हातानाचं कुठं हिंडाल्यास गावभर, हा काय ऊन बिन काय लागतंय का नाही आयुष्यात. म्हणजे सूर्य पृथ्वीच्या जवळ आलाय, पृथ्वी सूर्याच्या जवळ गेली आहे, काही कळत नाही आहे मला तर. पुण्यातलं टेम्परेचर एकदम हाय गरमी. आणि आता उन्हातानातनं मी फिरतीये, डोकं आणि मन शांत करायचं आहे. मग कुठं जायचं, तर हल्ली आहे ना रीलमुळं तुम्हाला कळतं की कुठं काय भारी मिळतं. तर पुण्यात एक भारी जागा आहे आणि त्या भारी जागेमध्ये एक विषय हार्ड असं आईस्क्रीम मिळतं. त्या आईस्क्रीमचं नाव काय आहे, ती पुण्यात पहिल्यांदाच कशी सुरू झाली, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. कारण उन्हाळ्यात डोसकं आणि मन जर शांत करायचं असेल तर त्यासाठी ह्या दुकानाला भेट द्यायलाच लागते. कोल्हापुरी भाषेत सांगायचं झालं तर आईस्क्रीममध्ये गवती चहा हा काय विषय आहे, म्हणजे काय. मी परवा रीलवरती खूप ट्रेंड करत होतो आणि तुमच्या दुकानामध्ये अशी एक काय म्हणू शकतो आपण, हिरोईन आहे अशी एक सगळ्या आईस्क्रीममध्ये. तर त्या आईस्क्रीमबद्दल, त्या तुमच्या ह्या दुकानातल्या हिरोईनबद्दल, याच्याबद्दल तर मी तुम्हाला विचारणारच आहे. पण माझा एक प्रश्न आहे की 1947 पासून हे राजा आईस्क्रीम सुरू झाले, राजा आईसेस सुरू झालेले. तर 1947 साली म्हणजे त्यावेळी आईस्क्रीम विकण्याची पद्धत, काही दुकान होतं की कसं काय, म्हणजे मला जाणून घ्यायला आवडेल. 1947ला माझ्या वडिलांनी सुरू केलं आणि त्यावेळेला आईस कँडीज सुरू झाल्या पहिले. आणि राजा आईसेस नाव पडलं म्हणजे आईस कँडीज म्हणजे आईस कँडीचा राजा, किंग ऑफ आईस कँडीज म्हणून राजा आईसेस. त्यावेळेला आईस्क्रीम सुरू झालेलं नव्हतं. 2 वर्षानंतर त्यांनी एक मशीन घेतलं आईस कँडीचं मोठं, आणि त्यावेळेला आईस्क्रीमची डिमांड वाढली आणि मग त्यांनी ते पूर्वीचे ट्रॅडिशनल पॉट असतात ते त्यात सोडले आणि ते इंजिनियर असल्याने त्यांनी मॉडिफिकेशन केलं आणि आईस्क्रीम सुरू झालं. आणि कॉमन माणसाला त्यावेळेला आईस्क्रीम खायला मिळायचं नाही, कारण एवढे पैसे नसायचे त्यावेळेला 47 साली. तर ते त्याच्या पॉकेट फ्रेंडली कसं होईल म्हणून त्यांनी एक नवीन ट्रेंड चालू केला की तुम्ही रॉ मटेरियल आणून द्या, त्याचं आम्ही बनवून देऊ तुम्हाला. म्हणजे रॉ मटेरियल आणायचं, रॉ मटेरियल आणून द्यायचं म्हणजे दूध, साखर, आंबा वगैरे आणून द्यायचं आम्हाला. आणि ती परंपरा अजूनही आमची चालू आहे. आता इतकी 78 वर्ष पूर्ण आहे. म्हणजे आजही जर मी तुम्हाला दूध, साखर, सिरियसली पॅम्पलेट दाखवतो मी नंतर. म्हणजे जर मी आता येता येता बाजूच्या दुकानात जर तुम्हाला मी दूध, आईस म्हणजे दूध असेल, मँगो असेल किंवा सीझनल फ्रूट असतील ते आणून दिले, हो तसं करून इथलेही तो बनवून देणार तुम्ही. देतो. भाई साहेब, मी असं पहिलं दुकान बघतीये जिथं तुम्ही रॉ मटेरियल द्यायचं आणि आईस्क्रीम बनवून घेऊन जायचं. ही खूप भारी कॉन्सेप्ट आहे, मी पहिल्यांदाच अशी ऐकली आहे. तर ती कॉन्सेप्ट त्यांनी काढली आणि इनफॅक्ट मला नाही वाटत त्यावेळेला सुद्धा कुणीही काढली असेल इंडियामध्ये. म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे हे पहिलीच कॉन्सेप्ट आहे. ह्याच्यात करून देणारे असे 2-3 आले, पण आमचं नाव फार पूर्वीपासून आहे, त्यामुळे मोठ्या आमची खात्री आहे लोकांना, त्याच्यामुळे लोक अजूनही येतात करायला. म्हणजे सरांच्या बोलण्यावरून मला तर असं एक वाटलं की आपण जाता जाता बिझनेस नाही सुरू करू शकत आहे. म्हणजे त्याच्यासाठी विश्वास आधी मिळवावा लागतो लोकांचा, ग्राहकांचा, आणि त्यानंतरच म्हणजे असं जाता जाता चला आता ऑफिसला जाऊन कंटाळा आला, उद्या मला असं वाटलं की चला आता मीही आईस्क्रीमचं असं नाही होऊ शकत. त्यामुळे असे एक्सपेरिमेंट करायला जायचे नाही. त्यामुळे मी तुम्हाला असं एक छान सल्ला देईन, राजा आईसेसमध्ये या, तुमचं सामान घेऊन आलं तरी अगदी बेस्ट असं आईस्क्रीम मिळवून देतात, ते अगदी बनवून देतात तुमच्या समोर. आणि सर मला अजून एक प्रश्न आहे की आता आम्हीच, माझंच उदाहरण, आम्ही आईस्क्रीम, आमचं स्वतःचं आईस्क्रीमचं काही नाही आहे. तुमचं तर इतक्या वर्षापासून तुमच्या घरातच आईस्क्रीम बनतंय. आमच्या घरचे काय म्हणतात की आईस्क्रीम खाल्लं की लगेच सर्दी होईल, हे होईल, खोकला होईल. तर तुम्ही असं आईस्क्रीमवरून लहानपणापासून असा कधी ओरडा खाल्लाय? म्हणजे मला एक प्रश्न आहे की आईस्क्रीम ज्यांच्या घरात बनवलं जातं, विकलं जातं, त्यांच्या घरातलं वातावरण कसं असतं? थंड असतं की गरमच असतं? नाही, सारखं ते बघून बघून आम्ही काही नेहमी काही कधी खात नाही. पण एक क्वालिटी कंट्रोल म्हणून एखादी बॅच झाली ते आम्ही टेस्ट करून बघतो की सो दॅट काही त्याच्यात प्रॉब्लेम असेल तर ती रिजेक्ट करायची आणि नवीन करायची. लोकांना सांगायलाच गेलं पाहिजे, हे क्वालिटी कंट्रोलचं मेन हे आहे. त्याच्याकरता आम्ही ती चांगलं जाईल हेच बघतो लोकांना. पण मग राजा आईसेसमधलं तुमचं सगळ्यात आवडतं आईस्क्रीम कोणतं आहे? म्हणजे माझं म्हणण्यापेक्षा मी लोकांचे मत सांगेन की आत्तापर्यंत पूर्वीपासून आंबा आईस्क्रीम हेच सर्वात
पॉप्युलर आणि जास्त सेलवाला आईस्क्रीम. पण मग हे आंबा आईस्क्रीम आहे ते पल्प वरून बनवतात की ओरिजिनल मँगो की कलर वापरून असते? सीझनमध्ये फ्रेश मँगो असतो आणि मँगो पल्प तोच आमचा स्वतः घराचा असल्या कारणाने त्याची एक क्वालिटी वेगळी राहते आणि ती तुम्हाला बाहेरच्या बाजारातल्या पल्प वापरून येणार नाही. वर्षभर तुम्ही खाल्लं तरी तुम्हाला वाटेल की फ्रेश मँगोज खातोय. थोडा फरक असतो, नाही असं नाही, पण आम्ही ते मेंटेन करायचा बराच प्रयत्न करतो म्हणून ते पॉप्युलर आहे. ओके. आणि आता आपण येऊया तुमच्या दुकानातल्या हिरोईनकडे. पण सर त्याच्या आधी तुम्हाला आता एक ऑर्डर आली आहे बाजीराव मस्तानी. बाजीराव मस्तानी ऐकलंय मी. बाजीराव मस्तानी म्हणजे काय वेगळं आहे, काय वेगळं आईस्क्रीम आहे किंवा हे नाव कसं सुचलं? बाजीराव मस्तानी मला सुचलेलं नाव नाहीये, हे बाजारातलंच नाव आहे. अच्छा. म्हणजे आमची स्वतः फाईंड नाही. फक्त प्रत्येकाचे व्हर्जन वेगळे, कोण काय कॉम्बिनेशन करतं. बाजीराव मस्तानीच्या नावाखाली कोण कोण काय काय वेगळं व्हर्जन करतं. तसं नॉर्मली त्याचा जो मिल्कशेक असतो तो ऑरेंज अँड पायनॅपल मिक्स करून केला जातो आणि वरचं आईस्क्रीम व्हेरी होतं प्रत्येक दुकान टू दुकान, जे जे लोक विकतात, आणि त्याच्यावर टॉपिंग्स येतात सगळे असे. ओके. पण हे असं मस्तानी नाव कसं काय, म्हणजे काय ॲक्च्युली आता मस्तानी नावाचं मला पण एक्झॅक्ट माहीत नाही, पण असं म्हणतात की बाजीरावांची जी मस्तानी होती ती खूप नाजूक होती आणि तिच्या स्किनच्या आतलं पण दिसायचं बाहेरून, तर तिने पान खाल्लं तरी असं लाल दिसायचं. तर ते पहिली मस्तानी जी ज्यांनी इव्हेंट केली त्याच्यामध्ये त्यांनी गुलाबाचं सिरप आणि व्हॅनिला आईस्क्रीम असं टाकलं, तर ते लाल जो रंग आहे तो लाल गळ्यासारखा, असं त्यांनी ती कल्पना आली त्यांच्या डोक्यात. त्यामुळे ते नाव असं मी सुद्धा ऐकलेलं आहे. असं ऐकलेलं आहे. येस. काय लॉजिक लावत असतात नाही लोक मस्तानी. ओके. तर सर आपण आधी बाजीराव मस्तानी करूया यांची. हो चालेल. आणि मग पुढचा व्हिडिओ त्याच्यानंतर करूया. हो चालेल. येस. आणि काका आता आपण आपल्या मेन जे काही हिरोईन आहे तुमच्या या राजा आईस्क्रीमची, तर त्याच्याकडे येऊया. तिचं नाव आहे लेमन ग्रास मस्तानी. बरोबर. हा काय प्रकार आहे? म्हणजे लहानपणी मी फक्त काढा प्यायली, त्या काढ्यामध्ये गवती चहा असतो हे मला माहिती, पण आईस्क्रीम मध्ये गवती चहा हा काय विषय आहे, म्हणजे काय? मध्यंतरी काय झालं की खूप बाजारामध्ये ट्रेंड आले, वेगवेगळे आईस्क्रीम्स लोकांना काहीतरी हटके लागतात वेगवेगळे. तर आईस्क्रीमच्या डेफिनेशनप्रमाणे असं आहे की काही वाटेल ते करू नये. काही लोकांनी शिमला मिरची आईस्क्रीम वगैरे असं, दॅट इज नॉट प्लेझंट असेल असं, आणि लोकांना त्यातलं आवड होईल आणि लोकांना थोडा आरोग्यालाही फायदा होईल. कारण ह्याच्यामध्ये लेमन ग्रासमध्ये बऱ्याच असे गुणधर्म आहेत की तुम्हाला बऱ्याच अँटी ॲलर्जिक येते. तुम्हाला ॲलर्जीज जर का होत असतील तर त्या गवती चहा प्यायल्याने होत नाहीत. ते तसं दोन्ही डोक्यात आलं. माझा एक मित्र आहे, त्याचा चहाचा बिझनेस आहे, तर त्याशी बोललो मी की तो म्हटला अरे अर्क काढ त्याचा आणि अर्क काढून वापर, कसं होतं बघ. मग त्याच्यावर जरा घरी प्रयोग झाले. फॅमिली मेंबर्सनी सगळ्यांनी, जोपर्यंत त्यांना आवडत नाही तोपर्यंत आम्ही आणलं नाही बाजारात. मग नेहमी येणाऱ्या ग्राहकांवर ट्राय केलं, ते म्हणले छान आहे. मग त्यांनी सजेशन्स दिले लोकांनी, असं करा तसं करा. त्याप्रमाणे मग ते रिफाईन होत 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 आत्ताचं फायनल प्रोडक्ट तयार झालं. वाव. म्हणजे जसं इतर कंपनीमध्ये असेल किंवा इतर बिझनेसमध्ये असेल, जसं सतत काहीतरी नवीन आणायला लागतं, तसं तुमच्या पुढं काय टास्क असतो दरवर्षी? दरवर्षी म्हणजे तुम्ही जर का काही नवीन आणलंच नाहीत आणि क्वालिटी ठेवली नाही तर तुम्ही बाजारात टिकूच शकत नाही. कारण आत्ताचं जे आपली भारताची लोकसंख्या आणि एकूणच सगळं बघता, तुम्ही काहीतरी वेगळं केलं नाही तर तुम्ही बाजारात राहू शकणार नाही. त्याच्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे क्वालिटी. बरोबर. ती मेंटेन करायलाच पाहिजे. ती क्वालिटी मेंटेन करूनच मग पुढे. आणि जास्तीत जास्त तुम्ही जेवढं नॅचरल द्याल तेवढं लोकांना आवडतं. आता आमच्या दुकानात सुद्धा सगळं फळं किंवा हे सगळं आम्ही नॅचरल फॉर्ममध्ये वापरतो. तर ज्या ज्या ठिकाणी शक्य नाही आहे ते, की आता पिस्ता असतो तर किती पिस्ते कुठून घातले तरी हिरवा रंग येत नाही, तर तेवढा
तेवढं जे काय लिबर्टी घ्यायला लागते किंवा एखादा बटरस्कॉच हे ह्याच्यात अवेलेबल नाही आहे नेचरमध्ये, हां. ते मॅनमेड आहे, त्यामुळे त्याचं इसेन्स घालायलाच लागतो. तेवढंच आम्ही वापरतो, बाकी सगळं नॅचरल असतं. ओके, म्हणजे इथलं सगळ्यात जास्त लोकांना आवडणारं आईस्क्रीम कोणतं आहे? लेमन ग्रास तर आहेच आता. हां, झालंय. लेमन ग्रासच्या आधी नंबर लागतो आंब्याचा, तुम्हाला जसं मगाशी बरोबर. सांगितलं. आणि हे गडबड आईस्क्रीम काय असतं? म्हणजे गडबड आईस्क्रीम मध्ये काय पोटात जाऊन गडबड होती, बाहेरच गडबड असते, काय विषय आहे हा नक्की? मी नाही खाल्लंय, सिरियसली मी नाही खाल्लंय आजपर्यंत. नाही, गडबड आईस्क्रीम हे असं आहे की साऊथ इंडियामध्ये सुरुवात झाली त्याची, बँगलोरमध्ये, आणि मग ते हळूहळू करत कोल्हापूर मार्गे असं साऊथकडून वर आपल्या महाराष्ट्रात वर सरकत आलं. त्याचे बरेच व्हर्जन आले. पुणे कोल्हापूरमध्ये त्याला फ्रूट कॉकटेल म्हणतात, त्याची नावं थोडी थोडी बदलत गेली. ओके. पण साधारण कल्पना एकच की वेगवेगळ्या आईस्क्रीमची कॉम्बिनेशन विथ ड्रायफ्रूट्स, फ्रेश फ्रूट्स, जेली आणि टॉपिंग. प्रत्येक माणसाचं कॉम्बिनेशन प्रत्येक दुकानदाराचं वेगळं असतं, बरोबर. जो जो बनवतो तो. आमचं कॉम्बिनेशन आम्ही ते तसंच तुम्हाला आत्ता मगाशी म्हटलं तसं घरी ट्रायल घेऊन कुठलेही 3 सूट होतील ते करून केलं. आम्ही त्यात मोठं एक बदल असा केला की साऊथमध्ये तुम्ही गेलात तर वाईनसारख्या टॉलमध्ये ग्लासमध्ये देतात, 300 ml, 500 ml. त्याची कॉस्ट असते 300 रुपये, 500 रुपये. इथे या पेठांमध्ये पुण्यातल्या एक तर चोखंदळ लोक आहेत आणि त्यांच्या पॉकेट फ्रेंडली असेल तर ते येणार, नाही ते येणार नाही. त्यांना चांगलंही पाहिजे आणि कमी किमतीतही पाहिजे. बरोबर. या दोन्हीचा आम्ही मेळ घातला, म्हणून ते कमी 2 वर्षात पॉप्युलर झाला. बरोबर. आणि मला असं वाटतं की तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी बेस्ट हवी असेल तर राजा आयसेसला यायलाच पाहिजे. आणि काका मी तुम्हाला काय सांगू, हल्ली म्हणजे पूर्वी जे होतं ते फक्त अशा भाज्यांमध्येच भेसळ व्हायची. हल्ली लोक वाटेल तशात भेसळ करतात. आता आंब्यामध्ये भेसळ करतात, आईस्क्रीममध्ये सुद्धा भेसळ असती, तर ती कशी ओळखायची तुम्हाला काही माहिती आहे का? आईस्क्रीममधली भेसळ तुम्ही इझिली ओळखू शकता. तुम्ही आणलेलं आईस्क्रीम ठेवून दिलं नुसतं, त्याचं जर का दूध झालं अगदी प्लेन तर ते चांगल्या दुधापासून केले समजायचं. आणि त्यात जर का आत्ता जशी ट्रेंड बाजारातले जे इमल्सिफायर, स्टॅबिलायझर असे केमिकल घालतात, त्यामुळे 1 लिटरपासून 2 लिटर आईस्क्रीम तयार होतं, एअर इंट्रोड्यूस होतं आणि ते स्वेल होतं, म्हणून एकावर एक त्यांना फ्री परवडतं. आणि सगळ्यात महत्त्वाची संकल्पना म्हणजे तुम्ही फोटो बाहेर काढला की नाही माहीत नाही, बाहेर जो पॉट दिसतोय तशा पॉट पद्धतीने आम्ही बॅच प्रोसेस पद्धतीने आईस्क्रीम करतो. तर ते हेवी असतं वजन, तर त्या हवेचा कंटेंट कमी असतो, त्यामुळे ते टेस्टी असतं. त्यातून तुम्ही नॅचरल आणि चांगलं दूध वापरलं तर मग असं आईस्क्रीम मिळतं. तर ते बाजारातून तुम्ही घेतलं त्याला फोम होतो सगळा आणि त्याचं दूध होत नाही तयार, ही त्याची टेस्ट आहे. आर्टिफिशियल असं भेसळ, आर्टिफिशियल फुगण्याकरता केलेलं. म्हणजे आता काकांनी जी माहिती सांगितली ती ऐकून मला तरी असं वाटतं की 4 पैसे जास्त गेले तरी चालतील, पण बेस्टच आईस्क्रीम खायचं. आणि म्हणून तर मी आली आहे राजा आयसेसमध्ये आणि मी आता लेमन ग्रास मस्तानी खाणार आहे. खाऊया, बघूया ती प्रोसेस काय असती. चला. मस्त अशी लेमन ग्रास मस्तानी आलेली आणि उन्हातानातनं मी ह्या मस्तानीसाठी आली आहे, फक्त ह्या मस्तानीसाठी. आयुष्यात मी कधीच कोणासाठी एवढी उन्हातानातनं फिरले नाही पण ह्या मस्तानीसाठी मी गाव पालथं घालून आली आहे. रिक्षा म्हणू नका, बस म्हणू नका, किती प्रवास करून आली आहे मी. आणि आता मी खाऊन बघते कशी लागती आहे. म्हणजे गवती चहा मस्तानी एकदम हेल्दी आणि आर्टिफिशियल अजिबात नाही आहे. सगळं जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे ओरिजिनल आहेत. बघ कशी लागते, पहिल्यांदाच खाते आहे मी. ह्याच्यात खरंच गवती चहा आहे, ओरिजिनल आहे, ओरिजिनल. म्हणजे लहानपणी आम्ही आजी वगैरे काढा करून देते ना, त्याच्यात गवती चहाचा असा फ्लेवर येतो, म्हणजे प्रॉपर. मला असं वाटतं सर्दी झाल्यावरही चालेल कदाचित काढा पिण्यापेक्षा. त्रास होणार नाही काय. खूप सुंदर आहे ही मस्तानी, तुम्ही खाल्लीच पाहिजे. तुम्हाला असं वाटेल नाव ऐकून की काहीही काय एक्सपेरिमेंट करतात, पण हा काहीही काय एक्सपेरिमेंट नाही आहे, हा बेस्ट एक्सपिरियन्स आहे. म्हणजे एक्सपेरिमेंट आहे असं म्हणायला पाहिजे. मला काही सुचतच नाही आहे बोलायला, कारण खरंच एका गोष्टीची किती तारीफ करावी. जर एखादी गोष्ट खूप छान असेल
ओरिजिनल असेल तर तुमच्या तोंडून आपोआप त्याच्यासाठी शब्द फुटतात. आणि हा काहीही एक्सपेरिमेंट नाही आहे बरं का. तुम्हाला जर असं वाटत असेल की गवती चहा मस्तानी काय असते हे बघायचं असेल तर त्यासाठी तुम्ही राजा एसेसला नक्की या. खूप भारी आहे पैसा, खूप भारी आहे. तर मी आता असा विचार करते आहे की पुढचं कोणतं ठिकाण एक्सप्लोअर करायचं. जर तुम्हाला सदाशिव पेठेतलं असं काही ठिकाण माहिती असेल जे पुण्यात भारी आहे तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता. भेटूया आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.